नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.3 चेजिंग द सी मॉन्स्टर हा लेसन बघणार आहोत। ही खूप इंटरेस्टिंग कथा आहे, जिथे दोन संशोधक समुद्रातील एका मोठ्या राक्षसाचा शोध घेतात आणि तो खरोखर राक्षस आहे का की काही वेगळंच गूढ दडलेलं आहे याचं उत्तर आपण या लेसनमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग सुरुवात करूया 4.3 चेसिंग द सी मॉन्स्टर। आता आपल्याला इथे हा इंट्रो दिसतो आहे। ज्यूल वेन्स अ फ्रेंच रायटर इज नोन ऑफ द फादर ऑफ सायन्स फिक्शन। म्हणजे ही लेसन चेसिंग द सी मॉन्स्टर ही कथा लिहिलेली आहे कोणी? ज्यूल वेन्स यांनी लिहिलेली आहे आणि त्यांना सायन्स फिक्शनचे फादर म्हटलं जाते, म्हणजेच त्यांना वैज्ञानिक कथांचे जनक असं म्हटलं जातं। ही रोट अबाउट रॉकेट्स, स्पेस ट्रॅव्हल अँड सबमरीन्स वेन सच थिंग्स वेअर अननोन। म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की रॉकेट, सबमरीन या गोष्टी आपल्यासाठी सगळ्या काही अनोळखी नाहीत, पण त्या काळी जेव्हा या गोष्टींचा शोध लागला नव्हता तेव्हा त्यांनी या गोष्टींवर लिहायला सुरुवात केली होती की रॉकेट म्हणजे कसं असू शकतं, स्पेस ट्रॅव्हल कसं होऊ शकतं, देन सबमरीन या गोष्टींविषयी त्यांनी त्या काळामध्ये लिहिलं होतं, जेव्हा या गोष्टींचा शोधसुद्धा लागला नव्हता। इन दिस पॅसेज फ्रॉम द नॉवेल 20,000 लीग अंडर द सी, he described how people on a ship thinks of a submarine as an animal and try to chase and hunt it। म्हणजे या लेसनमध्ये आपण ही कथा घेतलेली आहे, कुठून घेतलेली आहे? 20,000 लीग्स अंडर द सी, एक मोठं नॉवेल आहे आणि त्या नॉवेलमधून एक छोटासा पार्ट घेतलेला आहे। त्याच्यामध्ये एक सबमरीनचं, ही थिंग्स ऑफ द सबमरीन म्हणजे त्या कथेमध्ये त्यांनी एक सबमरीनची कथा मांडलेली आहे आणि त्यावेळेला लोक त्यांना त्या ॲनिमल असं गृहीत पकडून त्यांचा पाठलाग करत होते आणि त्यांना पाठलाग करून त्याला हंट करण्याचा म्हणजे मारण्याचा प्रयत्न करत होते, त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करत होते आणि तोच इन्सिडन्स आपण या लेसनमध्ये बघणार आहोत। आता खाली इथे आपल्याला ही शिप दिसते आहे। या शिपमध्ये वेगवेगळे पार्ट्स कोणते आहेत शिपवर? म्हणजे फ्रिगेट म्हणजे लढाऊ गलबत, लढाऊ जहाज, आणि ते त्या काळाचं होतं, हे जुन्या काळातलं आहे। तर त्यातले वेगवेगळे ते पार्ट्स कोणते आहेत, कोणत्या पार्ट्सला कोणतं नाव आहे, हे या पिक्चरवरून तुम्हाला कल्पना येणार आहे। तर आता आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया, चेसिंग द सी मॉन्स्टर। Our frigate wants to go back, but unearthly animals came at us with a speed double our own। म्हणजेच आमचं फ्रिगेट वॉन्टेड टू गो बॅक, म्हणजे आता आमचं लढाऊ गलबत, फ्रिगेट म्हणजे लढाऊ गलबत किंवा लढाऊ जहाज, हे आता आम्ही परतीच्या वेळेला लागलं होतं। बट अनअर्थली ॲनिमल केम ॲट अस विथ अ स्पीड डबल अवर ओन्स। म्हणजे अनअर्थली म्हणजे जे या पृथ्वी तलावर दिसणार नाही अशा प्रकारचा ॲनिमल आम्हाला दिसला आणि तो डबल स्पीडने आमच्याकडे येत होता। वी गास्प्ड म्हणजेच त्यांनी आम्हाला पकडून आमच्या जवळ येत होता, जसा तो आम्हाला गिळायला येत आहे असं आम्हाला वाटत होतं। मोर स्टर्न दॅन अफ्रेड वी स्टूड म्यूट अँड मोशनलेस। आता अचानक समुद्रामध्ये असा एखादा डबल स्पीडनी कोणता तरी क्रिएचर आपल्याकडे येत आहे आणि तो आपल्याला काहीतरी नुकसान करण्याच्या प्रयत्नाने येत आहे। तर मोर स्टर्न दॅन अफ्रेड म्हणजे त्यावेळेला आम्ही घाबरण्यापेक्षा स्टर्न म्हणजे आश्चर्याने त्याच्याकडे बघत होतो। वी स्टूड म्यूट अँड मोशनलेस म्हणजे आम्ही तिथे स्तब्ध होऊन, मोशनलेस म्हणजे बिना हालचाल करून तिथे आम्ही उभं होतो। द ॲनिमल कॉट अप विथ अस अँड प्लेड विथ अस। तो आमच्या जवळ आला, तो आम्हाला पकडण्याचा प्रयत्न करत होता, आमच्याशी खेळण्याचा प्रयत्न करत होता। It made a full circle around the frigate and wrapped us in sheets of electricity that were like a luminous dust। आता काय झालं? इट मेड अ फुल सर्कल अराउंड द फ्रिगेट म्हणजे आता तो आला आणि त्यांनी आमच्या फ्रिगेटला म्हणजे आमच्या गलबताला, आमच्या जहाजाला त्यांनी एक पूर्ण राऊंड मारला आणि तो राऊंड मारत असताना काय झालं? रॅप्ड अस इन शीट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅट वेअर लाईक ल्युमिनियस डस्ट। आता ल्युमिनियस म्हणजे काय? म्हणजे असं चमकदार असा लाईट त्याच्या शरीरावरून येत होता। इलेक्ट्रिसिटी, जशी इलेक्ट्रिकचा करंट कसा निघतो तसा त्याच्या शरीरातून एक इलेक्ट्रिसिटी, एक असा प्रखर प्रकाश निघत होता त्याच्या शरीरातून। ॲट एनी इन्स्टंट इट कुड हॅव डॅश अगेन्स्ट अवर शिप।
आणि आम्हाला असं वाटत होतं की आता कोणत्याही क्षणी तो येईल आणि आमच्या फ्रिगेटला, आमच्या जहाजाला तो आम्हाला एक जोराने डॅश देणार आहे, जोराने धक्का देणार आहे, असं आम्हाला तेव्हा वाटायला लागलं होतं. आता नेक्स्ट. Meanwhile, I was surprised to see that our warship was fleeing. आणि त्यावेळेला म्हणजे आय वॉज सरप्राईज म्हणजे मी जेव्हा असं बघितलं की आमचं जे वॉरशिप होते, जे इतक्या मोठ्या मोठ्या युद्धांना आम्ही सामोरे जात होतो, त्यावेळेला आम्ही फ्लीइंग म्हणजे पळून जात होतो. नॉट फायटिंग म्हणजे लढण्याच्या ऐवजी आम्ही तिथून पळून जात होतो. हे पाहून मी सरप्राईज झालो. आय कमेंटेड ऑन धिस कमांडर फ्रॅग्रंट. आणि मी याविषयी आमचे जे कमांडर होते, शिपचे जे हेड कमांडर होते फ्रॅग्रंट, त्यांच्याशी बोललो सुद्धा की आपण तर खूप अशा लढाया बघितल्या आहेत, लढाईमध्ये आपण फाईट करतो, पण यावेळेला तर आपण पळून जातो आहे. हिज फेस ऑर्डिनरीली सो इमोशनलेस शोड ग्रेट ॲस्टॉनिशमेंट. आता ॲस्टॉनिशमेंट म्हणजे सरप्राईज, आश्चर्य झालं. पुष्कळदा काय होतं की त्यांच्या फेसवर म्हणजेच कोणाच्या कमांडर फ्रॅग्रंटच्या फेसवर कोणत्याही प्रकारचे इमोशन्स दिसत नाही, ते इमोशन्सलेस असतं तो त्यांचा फेस. पण या वेळेला जेव्हा ते बघत होते की एक असं मोठा क्रिएचर आपल्या बोटकडे येतो आहे आणि तो आपल्याला डॅश करण्याचा किंवा गिळून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यावेळेला त्यांचा चेहरा आश्चर्याने ते त्याच्याकडे बघत होते आणि ते तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते. प्रोफेसर ॲर्नॉक्स ही ॲन्सर्ड मी. आणि तेव्हा त्या कमांडर फ्रॅग्रंटनी मला म्हटलं, प्रोफेसर ॲर्नॉक्स, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ अ फिअरसम क्रिएचर आय एम अप अगेन्स्ट अँड आय डोंट वॉन्ट माय फ्रिगेट रनिंग फुलिश रिस्क इन ऑल द डार्कनेस. आता हे जेव्हा इन्सिडेन्स होता चालू होता तेव्हा रात्रीची वेळ होती. अंधारामध्ये समुद्राच्या मध्यभागी जेव्हा एक क्रिएचर येतो आणि तो क्रिएचर कोणत्या प्रकारचा आहे तो आधी त्यांनी बघितलेला नव्हता, अशा प्रकारचा तो क्रिएचर होता. त्या क्रिएचरला बघितल्यानंतर आता आपण काय करावं हे आधी त्यांच्या कमांडरला सुचलं नाही, पण त्यांनी प्रोफेसर ॲर्नॉक्सला रिप्लाय दिला की फिअरसम क्रिएचर असा एक भयानक असा क्रिएचर आपल्याकडे येतो आहे आणि या वेळेला रनिंग फुलिश रिस्क इन ऑल द डार्कनेस म्हणजे तुम्ही म्हणताय की आपण लढण्याच्या ऐवजी पळून जातो आहे, पण या वेळेला मला त्यांची कोणतीही आयडिया नाही की तो कुठल्या प्रकारचा क्रिएचर आहे. त्याच्याबद्दल पूर्ण जाणकारी, पूर्ण माहिती घेतल्याविना मी माझ्या जहाजाला रिस्कमध्ये टाकू शकत नाही. आणि ही कोणती वेळ आहे? अंधाराची, म्हणजे आपण त्याचा पूर्ण मागोवासुद्धा घेऊ शकत नाही. बिसाइड हाऊ शुड वी अटॅक धिस अननोन क्रिएचर. अशा वेळेला आपण या क्रिएचरवर कसं काय अटॅक करू शकतो? हाऊ शुड वी डिफेंड अवर सेल्फ अगेन्स्ट इट. म्हणजे आता आपण त्याच्याशी लढण्यासाठी तयार नाही आहोत, कारण की रात्रीची वेळ आहे, तो कसा आहे, तो किती मोठा आहे याची आपल्याला पूर्णपणे कल्पना नाही. आणि अशा वेळेला त्याच्या समोरे जाणं म्हणजे आपल्याला रिस्कमध्ये टाकणं असंच होणार आहे याचा अर्थ. म्हणून त्यांनी तिथून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. हे सगळं इन्सिडन्स कोणाला सांगत आहे? प्रोफेसर ॲर्नॉक्सला सांगत आहेत कमांडर. देन लेट्स वेट फॉर द डे लाईट अँड देन वी विल प्ले अ डिफरंट रोल. आता रात्रीची वेळ आहे, आपल्याला पूर्ण कल्पना नाही. जेव्हा दिवसाला पूर्ण दिवस येईल, दिवसाच्या उजेडामध्ये आपण त्याला पूर्णपणे ऑब्झर्व करू, पूर्णपणे कल्पना आपल्याला लक्षात येईल आणि त्यानंतर आपला रोल हा वेगळा असणार आहे. द होल क्र्यू स्टेड ऑन देअर फीट ऑल नाईट लॉंग. आता रात्रभर त्या क्र्यूवर जितके सारे लोक होते ते रात्रभर उभेच होते. नो वन इवन थॉट ऑफ अ स्लीपिंग. म्हणजे कोणाच्या मनामध्येही आलं नाही की आज आपण रात्रीभर निवांत झोपावं, कारण की असं भयानकसं दृश्य, अचानक आलेली गोष्ट त्यांच्यासमोर होती. आणि काय असते ना, पुष्कळदा शत्रू आपल्या समोर असते तर त्या शत्रूची कल्पना आपल्याला असं असते, त्याची कमजोरी किंवा त्याचे मेन पॉईंट्स आपल्याला माहिती असतील. पण इथे अननोन क्रिएचर एकदमच आल्यामुळे सगळे गोंधळात गोंधळलेले होते आणि त्यामुळे कोणालाच रात्रभर झोपसुद्धा लागली नव्हती. Unable to compete with the monster speeds, our frigate, the Abraham Lincoln, slowed down. आता त्या क्रूचं नाव काय होतं? अब्राहम लिंकन. आता काय झालं की अनेबल टू कॉम्पीट विथ द मॉन्स्टर स्पीड. आता त्या मॉन्स्टर म्हणजेच तिथला जो समुद्रामध्ये जो राक्षस आहे, सी मॉन्स्टर म्हणजे समुद्री राक्षस इथे त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्या मॉन्स्टरची स्पीड आमच्या फ्रिगेटला
म्हणजे त्याची अशी कंपेअर नव्हती होत, म्हणून आम्ही आमच्या शिपची स्पीड आता स्लो डाऊन केली, कमी केली होती. फॉर इट्स पार्ट द ॲनिमल मिमिक द फ्रिगेट अँड सिम्पली रोड विथ द वेव्स बट डिड नॉट लिव्ह द फील्ड ऑफ अ बॅटल. आता त्यांनी काय केलं, तो आमची मिमिक्री करायला बघत होता. जशी आमची स्पीड वाढली तसा तो त्याची पण स्पीड वाढवत होता. आता आम्ही आमच्या बोटची स्पीड ही कमी केली होती. आता तो आपली स्पीडसुद्धा कमी करायला लागला होता. म्हणजे अशा प्रकारे तो आमची मिमिक्री करायला लागला होता, आमची कॉपी करायला लागला होता. कोण? तो मॉन्स्टर, सी मॉन्स्टर. आणि तरीही पण ही डिड नॉट लिव्ह द फील्ड ऑफ अ बॅटल, म्हणजेच त्यांनी युद्धभूमी सोडली नव्हती. तो आमची मिमिक्री करत होता, पण त्यांनी तिथून निघून गेला होता का? नाही. However, near midnight, it disappeared, or to use a more appropriate expression, it went out like a huge glowworm. आता काय झालं, नियर मिड अबाउट इट डिसअपियर्ड. आता रात्री मध्यरात्र झाली होती आणि मोर ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन म्हणजे आता तेव्हा तो काही दिसला नाही. नियर अबाउट मध्यरात्रीची वेळ होती आणि त्या वेळेला तो काही दिसला नाही. म्हणून सगळ्यांना असं वाटलं की हा जो ग्लो वॉर्म आहे, म्हणजे असा भयानकसा असा वर्म म्हणजे जंतू म्हणू, पण इथे सी क्रिएचर, समुद्री मॉन्स्टर असं आपण याला इथे म्हणू. तर तो समुद्री क्रिएचर तो दिसत नव्हता, म्हणून सगळ्यांना असं वाटलं की आता तो चालला गेला. हॅड इट फ्लेड फ्रॉम अस. फ्लेड म्हणजे तो काय पळून गेला असेल का आपल्यापासून? वी डिडंट नो अँड वे आर फिल्ड विथ फिअर होप ॲट द सेम टाईम. आता नेमकं काय चाललं, तो इथून निघून गेला की तो आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो आहे की काही प्लॅनिंग करतो आहे, म्हणजेच आम्हाला काही कळतच नव्हतं. म्हणून आमच्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये द्विधा अवस्था होती. एका वेळेला भीतीसुद्धा वाटत होती आणि एका वेळेला आशासुद्धा होती की आता तो निघून गेला, आता आपली बोट सेफ आहे म्हणून. म्हणजे ही सगळी द्विधा मनस्थिती सगळ्यांच्या मनामध्ये चालू होती. बट ॲट 12:53 अ डिफेंडिंग हिज कुड बी हर्ड. पण काय झालं, 12:53 झाले होते, म्हणजेच जवळपास 1 वाजताची वेळ, रात्रीच्या 1 वाजायला 8 मिनटं कमी होते, त्यावेळेची वेळ आहे ही रात्रीची. आणि काय झालं की डिफेन्सिंग हिज कुड बी हर्ड म्हणजे त्याच्याकडून जो प्रतिकार करण्याचा आवाज होता, डिफेन्स करण्याचा जो आवाज होता, आता तो ऐकायला यायला लागला होता. रिझेंबलिंग द साऊंड मेड बाय वॉटर स्पाउट एक्सेल्ड द ट्रिमेंडियस इंटेन्सिटी. आणि आता जो साऊंड होता तो आधी शांत झाला होता, आता सगळ्यांना वाटायला लागलं होतं की आता काहीतरी आपल्याला धोका नाही, आता हा सगळं आपल्याकडून निघून गेलेला आहे, आता हा आपल्यापासून क्रिएचर दूर गेलेला आहे, असं सगळ्यांना वाटायला लागलं होतं. परंतु आता पुन्हा जवळपास 1 वाजताची वेळ आहे, तो क्रिएचर पुन्हा आला आणि असं भयानकसा आवाज यायला लागला. म्हणून जी आधीची आवाजाची तीव्रता होती ती आता पुन्हा वाढलेली होती. नेक्स्ट पेज आपला. देन बाय द कमांडर फ्रॅग्रंट Ned Land and I were on the after deck peering early into the darkness. आता डार्कनेस म्हणजे आफ्टर अ डेकच्या त्या बोटच्या डेकच्या मागच्या साईडला, समोरच्या साईडला आफ्टर अ डेक. तर कोण कोण होतं तिथं? कमांडर फ्रॅग्रंट होते, नेड लँड होते आणि मी, आम्ही तिघंजणं तिथे होतो. आणि पिअरिंग इगरली इन टू द डार्कनेस म्हणजे त्या पिअरिंग म्हणजे बघत होतो आम्ही, त्या अंधारामध्ये केअरफुली बघत होतो. टेल मी नेड लँड, इजंट दॅट द नॉईज cetaceans makes when they spurt water from their blowholes. आता कॅटेसेन्स म्हणजे मरीन ॲनिमल म्हणजे समुद्री ॲनिमल, ठीक आहे, म्हणजे जसं काही आपण व्हेल म्हणू शकतो अशा प्रकारे. तर कॅटेसेन म्हणजे मरीन ॲनिमल, समुद्री क्रिएचर, समुद्री प्राणी. आता नेडलँड म्हणतात, टेल मी नेडलँड. आता ते कमांडर विचारत आहे की नेडलँड मला सांगा की आता समुद्री जनावर किंवा समुद्री वेल, आता इथे आपण वेलचा उच्चार करूया. आता जर वेल आपल्या नाकाने जेव्हा श्वासोश्वास घेते तर जे पाण्यामध्ये जसा आवाज येतो तशा प्रकारचा आवाज येतो आहे का? हे कोण विचारत आहे? कमांडर विचारत आहे नेडलँडला. आता नंतर त्यावर ते नेडलँड काय म्हणतात? द व्हेरी नॉईज सर, बट दीज वन्स वे लाऊडर. हां, मग तसाच आवाज येतो आहे सर, पण हा त्याच्यापेक्षासुद्धा मोठा आवाज आहे.
कसा आवाज की एखादा क्रिएचर पाण्यामध्ये श्वास घेताना ते पाणी जसं मोठ्याने ओढलं जाते, असं दूर फेकलं जाते, तर त्यावेळेला जसा आवाज होतो त्यापेक्षाही हा मोठा आवाज आहे. सो देअर कॅन बी नो मिस्टेक. आता आपल्यालाकडून कोणतीही चूक झाली व्हायला नको. देअर इज डेफिनेटली अ वेल लर्किंग इन अवर वॉटर्स. तर आता ते म्हणतो की होऊ शकते जो क्रिएचर होता तो क्रिएचर निघून गेला असावा, आणि आता नक्की कोण आहे इथे? डेफिनेटली अ वेल लर्किंग, वेल असेल आणि ती पाण्यामध्ये लपून बसली असावी असा माझा अंदाज आहे. म्हणजे आता त्यांना ते अंधारामध्ये नेमकं काय चाललं आहे ते दिसत नव्हते, ते फक्त अंदाज बांधत होते की हा आवाज कशाचा आहे, त्या आवाजावरून काय आहे हे फक्त ते अंदाज घेऊन त्या गोष्टी मांडत होते. आता काय झालं, नियर 2 o'clock इन द मॉर्निंग. आता इथे 2 o'clock मॉर्निंग का म्हटलं आहे? रात्रीची 12 वाजताची वेळ, तेव्हा आपण 12 नंतर नवीन दिवसाला सुरुवात होतो, म्हणून तेथून आपण AM कन्सिडर करतो. म्हणजे रात्रीचे 2 वाजता, म्हणजेच इन द मॉर्निंग. 2 o'clock इन द मॉर्निंग असं म्हटलं आहे. द कोअर ऑफ लाईट रिअपियर्ड. आता पुन्हा ती जो आधी लाईटचा प्रकाश जो दिसत होता आता तो पुन्हा दिसायला लागला. 5 miles अवे फ्रॉम द अब्राहम लिंकन. आणि तो किती दूर होता? फक्त 5 मैल इतकाच दूर तो अब्राहम लिंकनपासून तो दूर असा तो लाईट आता दिसायला लागला होता. वी स्टेड ऑन द अलर्ट अंटिल डे लाईट गेटिंग रेडी फॉर ॲक्शन. पण आमच्याजवळ काही पर्याय होता का? नाही, कारण की आम्ही अंधारात व्यवस्थित बघू शकत नव्हतो. फक्त दिवस उजाळायची आम्ही वाट बघत होतो. प्रॉपर ॲक्शन घेण्यासाठी आम्हाला दिवस उजाडण्याची वाट पाहायची होती. व्हेलिंग गिअर वॉज सेटअप अलॉंग द रेलिंग. आता सगळी सेटअप तयार झाले होते आमचे. तोपर्यंत आम्हाला त्याच्याशी लढण्यासाठी कोणती प्रिपरेशन करायची होती ती आम्ही आमच्या शिपवर तयारी सुरू केली होती. अवर चीफ ऑफिसर लोडेड द ब्लंडरबुशेस विच कॅन लॉन्च हार्पोन्स ॲज फार ॲज अ माईल. आमचे जे चीफ ऑफिसर होते त्यांनी काय केलं की ब्लंडरबशेस म्हणजे ते प्राण्यांना मारण्यासाठी जे हार्पून्स असतात, जे हत्यारं असतात, म्हणजे देवमाशांना मारण्यासाठी जो भाला किंवा एक हत्यार आहे ते असते, ते त्यांनी लोडेड केलं होतं. ते त्यांनी प्रिपेअर केलं. अँड लॉंग डग गन्स विथ एक्सप्लोडिंग बुलेट्स दॅट कॅन वुंड्स अँड किल इवन द मोस्ट पॉवरफुल ॲनिमल्स. आता त्यांच्याजवळ गन्ससुद्धा होती. त्या गन्सला त्यांनी लोडेड केलं होतं बुलेट्स टाकून. म्हणजेच ते कोणतेही पॉवरफुल ॲनिमल असेल तर त्याला मारण्यासाठी त्या गन्सचं ते यूज करायचे. तर म्हणजेच त्यांनी आता आपली प्रिपरेशन दिवस उजाडेपर्यंत आपली प्रिपरेशन चालू ठेवली की जेणेकरून जसं दिवस उजाडेल आपण त्याला मारूया, असं त्यांचं डिसाईड झालं होतं. नेड लँड वॉज कंटेंट टू शार्पन हिज हार्पन अ ड्रेडफुल वेपन इन हिज हँड. आणि नेड लँड त्यांनी आपलं जे होतं हार्पून, आपल्या हातामध्ये जे हार्पून होतं, जे हतियार होतं ते आपल्या हातामध्ये घेऊन त्याला शार्प करण्याचा त्यांनी म्हणजे तयारी सुरू केली होती. म्हणजे अशी सगळी तयारी त्यांच्या डेकवर, त्यांच्या शिपवर सुरू झाली होती. ॲट 6 o'clock डे बिगॅन टू ब्रेक. आता सकाळचे 6 वाजले. आता दिवस उजाळायला लागला होता. अँड विथ द डॉन्स अर्ली लाईट द ॲनिमल्स इलेक्ट्रिक ग्लो डिसअपियर्ड. आता जसा दिवस उजाळायला लागला होता तर रात्रीच्या अंधारामध्ये जो इलेक्ट्रिक ग्लो होता, इलेक्ट्रिक करंटसारखं जशी चमकदार असं काहीतरी दिसत होतं ते आता नाहीसं व्हायला लागलं होतं, कारण की दिवस उजाडल्यामुळे. ॲट 7 o'clock अ व्हेरी डेन्स मॉर्निंग मिस्ट स्प्रेड अराउंड अस. पण काय झालं, 6ला तर दिवस उजाडला, पण 7 वाजताच्या वेळेला घनदाट, सकाळीच्या वेळेला घनदाट मिस्ट म्हणजे असं धुकं पसरायला लागलं. अवर बेस्ट स्पाय ग्लासेस वे आर अनेबल टू पिअर्स इट. आता आमच्याजवळ जे स्पाय ग्लासेस होते, म्हणजे जे आम्ही पाहत होतो की दुरूनसुद्धा आम्हाला दिसणार होतं, असे ते ग्लासेससुद्धा त्या दाट धुक्यांमध्ये काम करू शकत नव्हते. द आउटकम डिसअपॉइंटमेंट अँड अँगर. आता काय झालं, त्याच्यामुळे आम्हाला आणखीनच राग यायला, निराशा तर झालीच होती आणि रागसुद्धा यायला लागला होता. म्हणजेच रात्रीपासून आपण ज्या गोष्टीची वाट पाहतो आहे, आम्ही सगळी तयारी केलेली आहे आणि आता दिवस उजाडता आपण त्याला फेस करणार. तर अशा वेळेला काय झालं, या धुक्याच्यामुळे आम्हाला काहीच दिसेनासं झालं आणि सगळ्यांना निराशा झाली आणि रागसुद्धा यायला लागला. ॲट 8 o'clock द मिस्ट रोल्ड अवे अँड द हॉरिझॉन ग्रीव वायडर अँड क्लिअर. आता काय झालं,
नियर अबाउट 8 o'clock म्हणजे 8 वाजताच्या सुमारास. नियर अबाउट 8 वाजताच्या सुमारास सगळं हॉरिझॉन ग्रीव वायडर अँड क्लिअरर. म्हणजे आता हॉरिझॉन म्हणजे क्षितिज. क्षितिज म्हणजे आपण काय, जिथे आपल्याला समुद्रामध्ये पाणी आणि जमीन एकमेकांना टिकल्यासारखी, असं जुळल्यासारखी वाटते, त्या रेषेला आपण हॉरिझॉन असं म्हणतोच, म्हणजेच क्षितिज. तर क्षितिज आता कसं व्हायला लागलं, क्लिअर व्हायला लागलं, धुकं आता निवळायला लागलं होतं. सडनली लँड्स व्हॉइस कुड बी हर्ड. आता नेड लँड्स व्हॉइस कुड बी हर्ड. आणि अचानक आता नेड लँडचा व्हॉइस ऐकायला लागला. देअर इज द थिंग इन अ क्वेश्चन ॲस्टर्न अ पोर्ट. आता पोर्टकडे तिथे काहीतरी मला दिसतं आहे. द हार्पून शूटेड. आता हार्पून्स म्हणजे हत्यारांशी, म्हणजे आता लढाईला सुरुवात झाली. शॉटेड म्हणजे हार्पून, त्या हत्यारांनी त्यांनी शॉट मारायला सुरुवात केली. एव्हरी आय लुक टुवर्ड्स द पॉइंटेड इंडिकेटेड. आता सगळेजणं जिथे ज्या दिशेने ते नेडलँड दाखवत होते, पॉईंट आऊट करत होते, बघा त्या दिशेला मला तो क्रिएचर दिसतो आहे, तो ॲनिमल दिसतो आहे, असं जेव्हा पॉईंट आऊट केलं, सगळ्यांची नजर त्यांच्या बोटाकडे होती. देअर इज अ माईल अँड हाफ फ्रॉम द फ्रिगेट. अ लॉंग ब्लॅकिश बॉडी इमर्ज अँड अ मीटर अबाउट द वेव्ह. आता काय झालं की तिथून जवळपास माईल अँड हाफ फ्रॉम द फ्रिगेट अ लॉंग ब्लॅकिश बॉडी इमर्ज. म्हणजे तिथून जवळपास 1.5 मैलावर एक फ्रिगेट अ लॉंग ब्लॅकिश बॉडी इमर्ज म्हणजे त्यांच्या बोट त्यांची जी शिप होती त्याच्यापासून साधारणतः 1.5 मैल या अंतरावर एक ब्लॅकिश बॉडी असलेली त्यांना दिसून आली. कुठे दिसली त्यांनी? समुद्राच्या ज्या पाण्याच्या लहरी होती त्या लहरींच्या वर त्यांना असं काहीतरी अशी साधारणतः आकृती दिसली. क्विरिंग व्हायलेंटली इट्स टेल वॉज क्रिएटिंग अ कन्सिडरेबल करंट. आणि जेव्हा ते त्यांना ऑब्झर्व करत होते की ते काय आहे, तो क्रिएचर कोणता आहे, आणि त्यावेळेला त्याचा तो क्रिएचरचा व्हायलेंटली क्विअरिंग म्हणजे त्याची जी टेल होती ती अशी व्हायलेंटली म्हणजे थरथरत होती, आणि क्रिएटिंग अ कन्सिडरेबल करंट. आणि जेव्हा ती त्याची शेपटी अशी मूव होत होती ना, तेव्हा करंटसुद्धा मूव होत होता. अशा प्रकारे त्यांनी असं सकाळच्या वेळेला दृश्य बघितलं होतं. मित्रांनो, आपला हा लेसन खूप मोठा होत आहे, आणि मला आशा आहे की या लेसनमध्ये तुम्हाला मजा येत असेल. पण एका पार्टमध्ये हा लेसन कंप्लीट होणं शक्य नाही, म्हणून आपण याचा रिमेनिंग पार्ट हा दुसऱ्या पार्टमध्ये बघूया. राहिलेला पोर्शन आपण दुसऱ्या पार्टमध्ये कंप्लीट करूया. इथपर्यंत तुम्हाला स्टोरी नक्कीच आवडलेली असेल आणि दुसरा पार्ट पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तर भेटूया आपण दुसऱ्या पार्टमध्ये. थँक्यू.